प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे कळडिले साहेब म्हणून पाहतोय. तर निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीने साहेब रात्रीचा दिवस एक करून जनतेसाठी काम करायचे, मी देखील 4 मे पासनं जनतेचा सेवेकरी झालोय. मला भरपूर प्रेम जनतेने या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. साहेबांच्या प्रती जी भावना होती प्रत्येकाच्या मनामध्ये, ती मतदानाच्या रूपात प्रत्येकाने व्यक्त केली आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अक्षयजी कर्डिले. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन. नुकतीच आपण आमदारकी मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया काय या विजयाबद्दल? भारतीय जनता पार्टी, माननीय आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सर्वच भारतीय जनता पार्टी महायुतीचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. हा विजय म्हणजे माझ्या वडिलांचा विजय आज झालेला आहे. गेल्या 30-40 वर्षापासून कर्डिले साहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. शून्यातून त्यांनी सुरुवात केली होती आणि आज आपण पाहतो की एक मोठा परिवार नगर जिल्ह्यामध्ये आमच्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये साहेबांचा स्वतःचा हक्काचा तयार झालाय. आज हा परिवार साहेब गेल्यापासून माझ्यासोबत एक कुटुंबातल्या सदस्यासारखा खंबीरपणे उभा आहे. मला भरपूर प्रेम जनतेने या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. साहेबांच्या प्रती जी भावना होती प्रत्येकाच्या मनामध्ये, ती मतदानाच्या रूपात प्रत्येकाने व्यक्त केली आहे. मोठं मताधिक्य मला मिळालंय. मला आज खरं म्हणजे माझे वडील नाही, या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे की हा जो आनंद माझ्या समोर आहे, तो आनंद मला कुठेही दिसत नाही. कारण की वडील नाही, त्यामुळं मला हे सगळं असूनही नसल्यासारखं वाटतंय. आणि आज जबाबदारी माझ्यावरती सगळ्यांनी टाकलेली. आज प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे कळडिले साहेब म्हणून पाहतोय. तर निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीने साहेब रात्रीचा दिवस एक करून जनतेसाठी काम करायचे, मी देखील 4 मे पासनं जनतेचा सेवेकरी झालोय. इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर जसं साहेबांनी शेवटचा श्वास जनतेसाठी घेतला, मी देखील माझा शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच घेणार आहे. कशा पद्धतीची रणनीती आपण आखली होती? विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुमच्या विजयापूर्वी सुद्धा बिनविरोध निवडणूक व्हावी आणि तुम्हाला बिनविरोध निवडून द्यावा असं सुद्धा आवाहन केलं होतं. काय सांगाल एकंदर त्यांच्या भेटीगाठीबद्दल तुमची? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष लक्ष हे माझ्यावरती होतं आणि मतदारसंघावरती विशेष साहेबांचं या 6 महिन्यापासून लक्ष होतं. कारण की कर्डिले साहेब आणि फडणवीस साहेबांचं नातं हे राजकारणाच्या पलीकडे होतं. एक वेगळे ऋणानुबंध तयार झाले, एक कौटुंबिक संबंध आमचे तयार झाले होते. आज त्यांनी मला 6 महिन्यापासून पूर्ण ताकद देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी मला ही उमेदवारीच्या माध्यमातून संधी दिलेली आहे. याच्यामध्ये आमचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आमचे खासदार सुजय दादा विखे पाटील यांचं मोठं योगदान या निवडणुकीमध्ये पूर्णपणे आहे. सर्वांनीच खरं म्हणजे पूर्ण माझी काळजी बारकाईने घेतली आणि साहेबांच्या प्रती प्रेम असल्या कारणाने प्रत्येकाला वाटत होतं, इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावं अशी भावना होती. पण फडणवीस साहेबांनी पहिल्याच शब्दामध्ये आपल्याला व्यक्त होत असताना सांगितलं की निवडणूक जरी बिनविरोध नाही झाली तर आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहोत. आणि त्यांनी मोठी ताकद दिली आणि आज खरं म्हणजे या सगळ्यांमुळे आज राज्याच्या नेते मंडळीपासून तर सर्वसामान्यांनी प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलं, म्हणून हा विजय खरं म्हणजे शक्य झालाय. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचा असं एखादं विकास काम किंवा एखादी तुमची गोष्ट आहे का की जी तुम्हाला आता या माध्यमातून जनतेची स्वप्न म्हणून किंवा तुमचा एक साध्य म्हणून पूर्ण करायचं आहे? मतदारसंघातील एखादा प्रश्न असेल? आता आमचा मतदारसंघ 3 ठिकाणी विभागलेला आहे. 3 तालुक्याचा मिळून आमचा एक मतदारसंघ आहे. त्यामध्ये प्रत्येक भागावाईज प्रश्न वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत. 2024 मध्ये ज्यावेळी जनतेने कर्डिले साहेबांना पुन्हा एकदा आमदार म्हणून विधान भवनामध्ये पाठवलं, एक मोठी फाईल तयार केली होती साहेबांनी या 5 वर्षासाठी. आता ती फाईल माझ्या हातामध्ये आलेली आहे
तर निश्चित येणाऱ्या ह्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये 29 पर्यंत पोहोचूपर्यंत मी 100% आमच्या मतदारसंघामधले एकही काम शिल्लक न ठेवता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे काम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मी मार्गी लावणार. धन्यवाद.